नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो आता ईश्वरी ही आता या घरासाठी किती योग्य आहे आणि आपण ईश्वरीला किती चुकीचं मानतो ही जी काही आता स्वामींनी आजीच्या मनातील आता नाराजगी आहे तर ती दूर केलेली असते. ईश्वरीचा आता त्या कधी सून म्हणून स्वीकार करतील हे मात्र आता त्यांनी स्पष्ट शब्दात आता आजीला सांगितलेलं असतं की ईश्वरीच्या घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्या पावलांनी ती या घरामध्ये आलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो काही तिच्याविषयी गैरसमज आहे तो काढून टाका आणि हे बघा तिचा सून म्हणून स्वीकार करा. कारण जोपर्यंत आता ईश्वरी या घरामध्ये आहे तोपर्यंत मात्र आता तुमच्या घरातील सुख संपत्ती आता काही होणार नाही. ईश्वरीला कधीही दुखू नका असं स्वामींनी मात्र आता आजींना हे सर्व सांगितल्यानंतर आता आजीच्या मनात आता ईश्वरीविषयीची जी भावना आहे तर ती भावना मात्र आता अगदी मायेत बदलते. आता आजीला असं वाटत असतं की आता ईश्वरी आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये पत्रिका जुळत नव्हती तरीसुद्धा आता आपल्या अर्णवच्या चिंटूच्या आयुष्यात आली. मग आता यापुढे चिंटूच्या आयुष्यामध्ये काहीतरी वादळ नक्कीच येईल, संकट येतेच राहतील आणि ईश्वरी घरात आल्यापासून अपशकुन घडत आहे. आणि हे अपशकुन खरे किंवा खोटे म्हणून आजीचं मन अगदी कायापटल होत असतं. आजीला आता जो काही संशय आहे तर तो मात्र स्वामींनी दूर केलेला असतो. दत्तकृपांची कृपा आता ईश्वरीवर झालेली असते. साक्षात दत्त गुरु हे ईश्वरीवर प्रसन्न आहेत आणि त्यांनी ईश्वरीला इतक्या मोठ्या संकटातून अगदी वाचून तिची परीक्षा घेतली. यामागे आता नक्कीच ईश्वरी काहीतरी खास आहे. आजीचा विश्वास बसतो. आजी आता ईश्वरीचा सून म्हणून स्वीकार करते, ईश्वरीची माफी मागते. आता वल्लरी आता ह्या ईश्वरीवर आरोप करायला जाते की ह्या ईश्वरीनेच हे सर्व केलं असेल. पादुका आहे तर ते तिनेच मुद्दाम लपून ठेवले असेल आणि सगळ्यांच्या समोर मुद्दाम देखावा केला असेल. परंतु आजी आता वल्लरीला चांगलीच झापते. वल्लरीला म्हणते की नाही वल्लरी, हे बघ जे काही तू आरोप करतेत ना तर ईश्वरी खरंच चांगली आहे, तू तिच्यावर असे आरोप करत जाऊ नकोस. तेव्हा आता आजी अगदी ईश्वरीला सून म्हणून स्वीकार करून आता प्रेमाने जवळ घेते, ईश्वरीची माफी मागते. अर्णवला खूपच आनंद होतो. अर्णवला आणि ईश्वरीला माहिती असतं की पादुका कोणी चोरलेल्या आहे. आता मात्र ईश्वरी आणि अर्णव इतके खुश असतात. आता ह्या राकेशचा सगळीकडून प्लॅन अगदी फ्लॉप होतात. मग आता ईश्वरी आणि अर्णव खूप खुश आहे आणि दोघं आता अर्जितचा सुद्धा गैरसमज जो झालेला आहे तो गैरसमजसुद्धा आता दूर झाला. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना एकत्र यायला काही आता म्हणजे वेळ लागणार नाही. त्यानंतर मात्र आता इकडे राकेश मात्र मुद्दाम अंजलीच्या मनामध्ये काहीतरी आता अगदी अर्णवच्या विषयी विष पेरायचं आणि आता काहीतरी करून आता अंजली त्या दोघांवर अगदी आवाज चढवून आपल्या म्हणजे बाजू घेऊन बोलली पाहिजे. आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या नवऱ्याच्या हक्कासाठी ती आता त्या अर्णवला आणि ईश्वरीला रागवेल आणि त्यांच्यामध्ये भांडण सुरू होईल आणि तेच मात्र आपल्याला करायचं आहे. म्हणजे एका बहीण भावामध्ये जर आपण अगदी भांडण आणि गैरसमज जर वाढवले तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो. म्हणून तो अंजलीला म्हणतो की हे बघ अगं, आज मात्र अर्णव सगळ्यांच्या समोर मला जे काही त्याने आज तो बोलला, ज्याच्या नजरेत मी आता चोर आहे असे त्याने कबूल केले, हे मात्र त्याने बोलवायला नको होतं. खरंच त्याने माझ्यावर आरोप केला. मी आता पादुका घेतल्या नाही तरीसुद्धा त्याने माझ्यावर आरोप करून तुम्हाला बोलला, हे त्याने करायला नको होतं. बघ ना अंजली, तू माझ्याशी कसं वागतोस आणि आजकाल मात्र अर्णव माझ्याशी असंच वागतो. त्यामुळे मला असं वाटतं की नक्की ईश्वरी त्याच्या मनामध्ये काहीतरी अगदी माझ्याविषयी भरवत असेल. त्यांना असं वाटत असेल म्हणजे त्या ईश्वरीला आपल्याला घरातून बाहेर काढून द्यायचं आणि घरातून साठी मात्र ते आता मुद्दाम काहीतरी हे नाटक करत असतील. आता ईश्वरीला असं वाटत असेल की आता हे आपल्या घरात नकोय. तेव्हा अंजली म्हणते की अहो, तुम्ही असं ईश्वरीबद्दल का विचार करता? तो ईश्वरी तशी मुलगी नाही. आता ईश्वरी किती चांगली मुलगी आहे हे स्वामींनी सुद्धा सांगितले. मग तुम्ही असं ईश्वरीबद्दल का कसला विचार करतात? तर लगेच राकेश म्हणतो की नाही ग, कारण मला अर्णव जे काही बोलला आणि आजकाल बघ ना त्याने अगदी मी तुझ्याकडून जे काही पैसे घेत होतो तर लगेच आपले अकाउंट आहे तर ते अकाउंटसुद्धा चेंज केलेत. म्हणजे
आता बघ, मला काही पैसे वगैरे जर मागायचे असेल तर ते तुलासुद्धा मागता येणार नाही. मग अर्णव असा का वागत असेल? यामागे तर अर्णव असा कधीही वागला नाही आणि ईश्वरी आल्यापासून तो असा का वागतो? तेव्हा आता अंजली विचार करते. अंजली म्हणते की हे नक्की असं का बोलतात? काय कारण आहे? यांच्या मनामध्ये काही डाऊट वगैरे आला की काय? चिंटू काहीतरी चुकतो की काय? आणि ईश्वरी कधीही चुकणार नाही हे तर मला माहिती आहे, कारण आजीचा गैरसमज आता ईश्वरीविषयी होता आणि ईश्वरी आता किती चांगली आहे तर सिद्ध झालेलं आहे. मग काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे. अंजलीला आता राकेशवर डाऊटच यायला सुरुवात होते, कारण राकेशचं वागणं जरा तिला खटकत असतं, पण ती आता राकेशच्या तोंडावर काही म्हणत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रियाला असं वाटतं की बरेच दिवस झाले ईश्वरीला बघितलं नाही, म्हणून ती नम्रताला म्हणते की अगं हे बघ, आपण आता बरेच दिवस झाले ईश्वरीकडे नाही गेलो. आणि आता ईश्वरीच्या घरी सोहळा होता दत्तगुरूंचा पालखीचा, पण तेथे सुद्धा आपल्याला जाता नाही आलं. आणि एक तर आता बाबांचं ऑपरेशन आहे आणि बाबांच्या ऑपरेशनचं आता ईश्वरीच्या कानावर घालायला हवं, म्हणजे ते एकदा बाबांना भेटू येईल, आपण सुद्धा ईश्वरीला भेटून येऊयात असे मात्र आता सुप्रिया ठरवते. आणि नम्रता सुप्रिया आता तिकडे यायला निघतात. आता ते दोघी तिकडे यायला निघतात हे वल्लरीला काही माहिती नसतं. वल्लरी आता अगदी नादातच असते, कारण तिचा आता डोक्यात हेच प्लॅन सुरू असतात. आता त्या ओल्ड लेडीने मात्र ईश्वरीला सून म्हणून स्वीकारलं, काही खरं नाही. आणि एकतर आपल्या हातामध्ये जो फोटो वगैरे लागला होता त्या पेटीचा सुद्धा अजून तपास नाही, कारण त्यामुळे तर आपण हे ईश्वरीला घराच्या बाहेर काढू शकलो असतो. परंतु आता काय करायचं? आता जे काही होतं आपल्या हातात ते सुद्धा गेले. आता मात्र आपल्याला काय नक्की काय? आणि तेवढ्यात आता आजी ही अंजलीला बोलावते. अंजलीला बोलावून म्हणते की अगं हे बघ, मला असं वाटतं की आता घरामध्ये संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांतीच्या पूजेसाठी आता अगोदर पूजा वगैरे करण्यासाठी आपण गुरुजींना घरी बोलावूयात आणि गुरुजींना परत आपण ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका दाखवूयात. कारण आता नक्की या दोघांच्या पत्रिकेत असं जो काही दोष मात्र आपल्याला गुरुजींनी लग्नाच्या वेळेस सांगितला होता, मग तो दोष आपण काढून घेऊयात. अंजली म्हणते की बरं ठीक आहे, जर काही प्रॉब्लेम नसेल तर गुरुजींना आपण बोलावूयात आणि घरात तर पूजा आपल्याला करायचीच आहे आणि त्यासाठी गुरुजी तर येतील, मग काही हरकत नाही, आपण ती पत्रिकासुद्धा दाखवूयात. आणि आता मात्र त्या पत्रिकेनुसार आता सगळ्यांच्या समोर हे सत्य आलेलं असतं की कारण ती ईश्वरीची पत्रिका नसते. आता ते सुद्धा अंजली म्हणते की खरंच आता म्हणजे आपली ईश्वरी आता चिंटूसाठी किती योग्य आहे, त्या दोघांची पत्रिकासुद्धा जुळते, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. मग आता जे हे राकेशच्या मनात काय आलं असेल, राजेशाचा विचार का करत असतील, नक्की त्यांना चिंटूबद्दल आणि ईश्वरीबद्दल का असं वाटतं, आपण त्यांच्याशी एकदा बोलायला हवं. आता इकडे राकेशला काहीतरी करण्याचा तो पुन्हा डाव आखतो. आता तो एक काम करतो. आता मात्र आता ह्या सुप्रिया आणि नम्रता ह्या घरी येणार आहे हे मात्र तो ईश्वरी आणि सुप्रियाचा फोन ऐकतो. आता त्याला असं वाटतं की आता काही झालं तरी आपण एक काम करायचं, म्हणजे ईश्वरीवर चोरीचा आरोप कसा आणायचा. आणि आता जी सुप्रिया आणि नम्रता तर घरात येणार आहेत, मग सुप्रियाने आणि त्या नम्रताने अंजलीचा हार चोरलेला आहे. आपण मात्र एक काम करायचं, ते दोघी मात्र आता भेटायला तर येणार आहे. मग आता ते दोघी घरात आल्यानंतर त्यांची बॅग वगैरे आता त्या तेथे ठेवतीलच आणि त्यांच्या बॅगमध्ये हा हार घालून द्यायचा, म्हणजे नक्की आता ईश्वरीवर आरोप येतील, कारण तिच्या बाबांच्या ऑपरेशनसाठी हार त्यांनी चोरला असेल, हे आरोप मात्र आपण ईश्वरीच्या बहिणीवर आणि आईवर करायचेत. आणि त्याच वेळेस आता बिचारी सुप्रिया आणि नम्रता घरी येतात आणि हा राकेश आहे तर अंजलीच्या कपाटामधून हार चोरतो आणि तो हार चोरून मात्र तो आता गुपचूप आता सुप्रियाच्या बॅगमध्ये नेऊन ठेवतो. आणि आता अंजलीला नेमकं आता पूजेसाठी तो हार घालायचा असतो आणि ती पूजेसाठी तयारच होत असते. आणि तेवढ्यात आता म्हणजे सुप्रिया तेथे रूममध्ये येते आणि सुप्रिया अंजली ताईंना म्हणते की अंजली ताई, ईश्वरी कुठे दिसत नाही, कुठे गेली? तेव्हा अंजली म्हणते की अहो आहे ना, इथेच असेल कुठेतरी, मी बोलावून घेऊन येते, बसा तुम्ही तोपर्यंत, मी ईश्वरीला घेऊन येते. तेव्हा आता सुप्रिया मात्र तिथे रूममध्येच बसते. आता तिला काही माहिती की नक्की आपल्यावर असा आरोप येईल म्हणून ती आता तिथे बसते, इकडे तिकडे बघत असते ईश्वरी केव्हा येईल. आणि आता इकडे मात्र तो हार मात्र याने बॅगमध्ये ठेवलेला असतो. त्यानंतर आता सुप्रिया बाहेर येते आणि आता ईश्वरी तिला बाहेरच भेटते आणि आता अंजली पुन्हा रूममध्ये जाते. अंजली रूममध्ये गेल्यानंतर तो हार तेथे नसतो आणि आता त्या अगोदरच मात्र
ह्या राकेशने तो हार उचललेला असतो आणि तिकडे सुप्रियाच्या बॅगमध्ये नेऊन ठेवलेला असतो. आता मात्र सुप्रिया आणि नम्रता ईश्वरीची छान असे गप्पा करतात आणि त्याच वेळेस आता ही वल्लरीसुद्धा सगळ्यांच्या समोर येते. आणि आता वल्लरी ऐन वेळेस जेव्हा सुप्रियाला बघते आणि सुप्रिया तिला बघते तेव्हा मात्र दोघे एकमेकींकडे बघतच असतात. वल्लरी लगेच तिथून गायब होण्याचा प्रयत्न करते आणि गायब होण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता घाईघाईत वल्लरी लगेच लपते. आता सुप्रिया मात्र वल्लरीला ओळखते. आता जे काही 15 वर्षाचा तो भूतकाळ घडून गेलेला आहे, अगदी तो भूतकाळ मात्र आता सुप्रियाच्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे ही तर तीच बाई आहे ज्या बाईनं आपल्याला फसवलं होतं. आपल्यावर असे आरोप तिच्यामुळे झाले होते. आपली काही दोष नसताना त्या साहेबावर आणि आपल्यावर जे आरोप झाले होते त्या बाईला तर ही बाईच कारणीभूत आहे त्या घटनेला. आणि ही इथे काय करते अर्णवच्या घरामध्ये, नक्की ही इथे का? तर सुप्रिया विचारात पडते आणि सुप्रिया आता लगेच ही वल्लरीला म्हणते की तुम्ही येते. आता वल्लरी लगेच घाईने रूममध्ये निघून जाते आणि तेवढ्यात मात्र आता अंजली हार शोधतच बाहेर येते. हार कुठेही सापडत नाही म्हणून अंजली सगळीकडे शोधत असते. आणि त्याच वेळेस राकेश म्हणतो की काय झालं अंजली? आता ही सुप्रिया मात्र राकेशकडे रागाने पाहते आणि अंजली म्हणते की अहो मी पूजेसाठी तयार होत होते आणि हार मात्र मी इथे ठेवला होता, हारच नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की काय म्हणतेस? अगं नक्की कोणीतरी आलं असेल तुझ्या रूममध्ये आणि हार चोरला वगैरे असेल. सुप्रियाला वाईट वाटतं. सुप्रिया म्हणते की हा राकेश काहीतरी प्लॅन आपल्या विरुद्ध करत आहे. ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते की हे बघा राकेश जीजू काही असं म्हणाली ते बोलू नका, कारण आत्ताच नम्रता आणि सुप्रिया म्हणजे आई घरात आलेले आहे आणि ते कधीही कुणाच्या वस्तूला हात नाही लावणार. अंजली म्हणते की बरोबर आहे, ईश्वरीची आई कधी असं काही करणार नाही आणि ईश्वरीसुद्धा असं काही करणार नाही. नक्की हार कुठे गेला? तर लगेच राकेश म्हणतो की थांबा मी यांची बॅग वगैरे चेक करतो. तेव्हा लगेच बॅग चेक केल्यानंतर त्यामध्ये हार सापडतो. तेव्हा आता सगळ्यांना प्रकारचा धक्का बसतो. राकेश म्हणतो की बघा कसा हार चोरला आणि वल्लरी लगेच बोलायला पुढे येते. परंतु आता सुप्रिया म्हणत असते की मी हार चोरलेला सुद्धा नाही आणि माझ्यावर जे काही आरोप आहे तर ते आरोप म्हणजे नक्की का असे केलेत? म्हणजे मी माझ्या लेकीला भेटायला इथे आले होते. तेव्हा आता ईश्वरीला खूप राग येतो. आता ईश्वरी आणि अर्णव लगेच घाईने पुढे येतात. अर्णव म्हणतो की स्टॉप इट मामी, काय बोलतेस तू? आणि जीजू जे काही केलेलं आहे तर ते तुम्ही केलेलं असेल. तुम्ही आता ईश्वरीच्या आईवर का आरोप करतात? काकू कधी असं नाही करणार. तेव्हा आता अर्णव अगदी ईश्वरीच्या आईची आणि ईश्वरीची बाजू घेतो आणि राकेशची बोलती बंद करून हे सर्व राकेशने केलेले आहे हे मात्र आता तो पुराव्यासही सिद्ध करणार असतो. कारण आता खूप काही झाले. राकेशने आत्तापर्यंत खूप गुन्हे केलेत, आता यापुढे नाहीत. म्हणून आता आजीने हे सर्व पाहिलेलं असतं. आजी म्हणते की आता माझं पूर्ण लक्ष आहे की जावई बापू असं का करत असतील. जावई बापूंनीच हा हार सुप्रिया आता ऐश्वरीच्या आईच्या बॅगमध्ये ठेवला हे मात्र आता आजीने पाहिलेलं असतं. कारण आता राकेशला असं वाटतं की आजी जपमाळ करत आहे, परंतु आजीचं लक्ष मात्र आता हे सगळीकडे असते. म्हणून आता आजी सर्वांच्या समोर सांगते की हे सर्व आता जावई बापूंनी का केलेलं आहे मला माहिती नाही. कारण मला तर असं वाटलं की ती अंजलीची बॅग आहे आणि ते आता अंजलीच्या बॅगमध्ये हार वगैरे ठेवत असतील. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर आता आजीने ह्या राकेशचं भांडं फोडलेलं असतं आणि अर्णव ईश्वरी मात्र आता अंजलीसमोर राकेशचं भांडं फोडून आता राकेशची कशी बदनामी त्यांनी केलेली आहे. आणि आता अंजली आणि अर्णव ह्या दोघांमध्ये जो काही गैरसमज वाढवणाऱ्या राकेशची पूर्णपणे आता ह्या प्लॅनमुळे कशी बरबादी होते आणि अंजलीसमोर ह्या राकेशचं सत्य कसं येतं हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.